श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात, सुखात आहात असेच राहू दे स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज आपण जाणून घेणार आहोत गुरु माऊलींनी दिंडोरी प्रणीत पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी 1, 5, 7, 11, 21, 108 असं सत्यनारायण पूजन का करायचं आहे, त्याचं विशेष महत्त्व काय आहे आणि संकल्पयुक्त सत्यनारायण कसं करायचं आहे. दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपण करतो आणि ही जी पूजा आहे ती प्रदोष काळामध्येच करायची असते. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान ही पूजा करायची असते दर पौर्णिमेला. आज पौर्णिमा दुपारी 2:13 सुरू झाली आहे आणि ती उद्या दुपारी म्हणजेच शनिवारी 1:25 संपत आहे. तर सत्यनारायणचं जे पूजन आहे ती पूजा आज करायची आहे. पण जी लोक पौर्णिमेचा उपवास पकडतात त्यांनी हा उपवास 9 ऑगस्ट म्हणजे उद्या शनिवारी रोजी पकडायचा आहे. आता ही पूजा आज आपण केलेली आहे. ही सत्यनारायणाची पूजा एक लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा आहे आणि ते सत्यनारायण पूजन मी आज केलं आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर सत्यनारायण पूजन हे परमेश्वराच्या कृपेची अनुभूती देणारं अत्यंत पवित्र पूजन आहे. घरामध्ये शांती राखण्यासाठी, घरातील सुखसमृद्धी आणि पावित्र्य यासाठी हे पूजन केलं जातं. एखादी विशिष्ट आपली मनोकामना जर असेल तर ती पूर्ण होण्यासाठी, म्हणजे जसं आपण नोकरी, विवाह, संतान प्राप्ती, अभ्यासात यश किंवा आरोग्य लाभासाठी, दीर्घकालीन अडचणी, तसंच ग्रहदोष, वाईट कर्मबंधनं यापासून मुक्त होण्यासाठी हे सत्यनारायण पूजन केलं जातं आणि स्वामी कृपेचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो. ही एक अत्यंत पवित्र साधना मानली जाते. दर महिन्याच्या पौर्णिमेला ही पूजा करायची आहे. कुटुंबातील संकट, वंशवृद्धी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी ही पूजा आपल्याला करायची आहे. स्वामी समर्थ आपल्याला नेहमीच म्हणतात, मी तुमच्या सोबत आहे, फक्त निष्ठेने माझं नामस्मरण करा. तर ह्या प्रकारे आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे. आता आज पौर्णिमा होती, आज मी पूजा केलेली आहे. तर तशीच तुम्ही श्रावणी सोमवारपासून सुद्धा चालू करू शकता. ऑलरेडी आपले 2 सोमवार झाले आहेत. तुम्ही ह्या सोमवारी सुद्धा चालू करू शकता. त्याला काहीही अडचण नाही. ते नियम मी तुम्हाला आता पूजन दाखवणार आहे तेव्हा मी नियम तुम्हाला सांगणार आहे. त्याचे काही कठीण नियम नाही आहेत, साधारणच नियम आहेत. चला तर मग भक्तांनो, आपण गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण या पवित्र सत्यनारायण पूजनामध्ये सामील होऊयात. आता मी आज तुम्हाला केलेली पूजा दाखवत आहे. स्वामींच्या आशीर्वादामध्ये जीवनात शांती, समाधान आणि सद्बुद्धी लाभो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त मित्रांना जरूर पाठवा, जेणेकरून आपल्याला हे सत्यनारायण पूजेचं महत्त्व कळेल आणि आपण लोकांना जास्तीत जास्त ही पूजा आपण पोहोचू शकू आणि त्याप्रमाणे ह्या सत्यनारायण पूजन सगळ्यांच्या घरी होऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. धन्यवाद. चला तर मग पूजेची मांडणी मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजा करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आहे, गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि पूजा करताना आपलं तोंड हे पूर्वेकडे आलं पाहिजे अशी पूजा आपल्याला मांडायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढल्यानंतर एक चौरंग ठेवायचा आहे आणि त्या चौरंगावर पांढरं कापड अंथरायचं आहे आणि ते कपडा उडू नये म्हणून त्याला कंकणाने चारी बाजूने बांधायचं आहे. आणि चौरंगाच्या चारी बाजूला आपल्याला केळाची खुंट किंवा आंब्याची पानं बांधायची आहेत. पण आता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे माझ्या घरी जे अवेलेबल ते मी लावलेले आहेत. त्याला काही बंधन नाही की आपल्याला हेच हवं आहे. ते झाल्यानंतर त्या चौरंगावर गव्हाची राशी अंथरायची आहे आणि त्या गव्हाच्या राशीवर आपल्याला एक तांब्याचा कलश ठेवायचा आहे. त्या तांब्याच्या कलशामध्ये दुर्वा, नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता हे सगळं त्या कलशामध्ये ठेवायचं आहे. नंतर त्या कलशामध्ये तांब्याचा डहाळा टाकायचा आहे आणि 5 विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर एका तांबणामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत
आणि तांदूळ घेतल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती त्यावर स्थापन करायची आहे। आणि मागच्या साईडला आपल्याला जो सत्यनारायणाचा फोटो आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जो मिळतो तो फोटो आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्या एका साईडला आपण दिवा ठेवायचा आहे आणि आपल्याकडे जर शंख अवेलेबल असेल तर तो शंख आपल्या उजव्या हाताला येईल असा ठेवायचा आहे। त्याच्यानंतर विड्यांचे 2-2 पानांचा असा 3 वेळा आपण विड्याची पानं ठेवायची आहेत। म्हणजे पहिल्या 2 पानांवर एक सुपारी ठेवायची आहे आणि ती आपली गणपती बाप्पाची सुपारी आहे। दुसऱ्या पानावर एक सुपारी ठेवायची आहे, ती आपली कुलदेवतेची सुपारी आहे। आणि तिसऱ्या 2 विड्यांच्या जोड पानावर एक सुपारी ठेवायची आहे, ती आपली वरुण देवतेची सुपारी आहे। म्हणजे आपल्याला ह्या ज्या सुपारी जी आहेत किंवा विड्याची पानं जी आहेत ती आपल्याला दक्षिणोत्तर ठेवायची आहेत, तशी आपल्याला पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपल्या उजव्या हाताकडची जी सुपारी आहे त्याला आपल्याला पूजा करायची आहे। अक्षता, हळद कुंकू, फुलं व्हायची आहेत। ही गणपती बाप्पाची सुपारी आहे। म्हणजे कोणत्याही पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांची पहिली पूजा करतो, म्हणून आपल्याला त्या पहिल्या सुपारीची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावर आपल्याला भरीव पाण्याचा एक चौकोन करून घ्यायचा आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। पण त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाहीये, कारण गणेश पूजनाला तुळशीपत्र वर्ज्य आहे। आता आपल्याला दुसरी सुपारी म्हणजे कुलदेवतेची सुपारी पूजा करायची आहे। आपल्याला गंध, फूल, अक्षता, हळदी कुंकू हे सगळं वाहून सुपारीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। आणि ह्या पूजेचा विशेष नियम म्हणजे ह्या पूजेचा प्रसाद फक्त घरच्यांनीच ग्रहण करायचा आहे, बाहेरच्यांना हा प्रसाद द्यायचा नाहीये। फूल व्हायचं आहे आणि तसाच भरीव पाण्याचा चौकोन करायचा आहे आणि आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे। आणि नैवेद्य आपल्याला जसं आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। आणि तसंच ही जी तिसरी सुपारी आहे ती वरुण देवतेची आहे आणि त्याला पण गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करायची आहे। अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर पुरुष सूक्त आणि श्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि ती परत ताम्हणामध्ये ठेवायची आहे। नंतर कथावाचन करायचं आहे। म्हणजे सत्यनारायणाच्या ज्या 5 कथा आहेत त्या 5 कथा वाचायच्या आहेत आपल्याला आणि 5 कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे। दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जे सत्यनारायण कथेचं जे पुस्तक मिळतं त्यामध्ये आरती सुद्धा आहे आणि कथा वाचन झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे आणि आपल्याला प्रसाद ग्रहण करूनच पूजेची जागा सोडायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सत्यनारायण देवाचं पूजन करायचं आहे।